आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। भारवी धरणाच्या आजूबाजूच्या परिसरात आता एक दुसरं धरण होत आहे। अंबरनाथ तालुक्यातील येवे गावात हे नवीन धरण होणार आहे। धरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात देखील झाली आहे। या धरणामुळे आजूबाजूच्या अनेक गावातील शेतकरी आणि गावकऱ्यांच्या पाण्याची समस्या कायमची मिटणार आहे। मृद आणि जलसंधारण विभाग लघु पाटबंधारे योजनेच्या माध्यमातून येवे गावात हे धरण होत आहे। या धरणामध्ये जवळजवळ 4 किलोमीटरचा कालवा असणार आहे। तर यातील 139 हेक्टर ओली जमीन पाण्याखाली येणार आहे। या धरणामध्ये 1.97 मिली क्युबिक मीटर इतका पाण्याचा साठा होणार आहे। नुकताच या धरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा भाजप आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पडला। साधारण 1 वर्षामध्ये याचं काम पूर्ण व्हावं अशी अपेक्षा आहे। पावसाळ्याचे 3 महिने 4 महिने सोडले तर मे महिन्यापर्यंत हे पूर्ण होऊन पुढच्या वर्षी पाण्याचा साठा त्याच्यामध्ये 100% होऊन जाईल आणि 139 हेक्टर जमीन शेतकऱ्यांची ओलिताखाली येते आणि येव्या गावाला खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्त्वाचं काम होतंय। बऱ्याच वर्षाची मागणी होती ती आज पूर्ण झाली आणि मनापासून आनंद वाटतो की त्याची सुरुवात मी केली होती आणि त्याचा शेवट पण माझ्या हस्ते होत आहे। त्यामुळे 2011ला मी मान्यता दिली होती। मी त्या टायमाला महामंडळाचा उपाध्यक्ष होता। त्या टायमाला मान्यता घेतली होती मी। त्याची पूर्तता व्हायला त्याचा प्रवास वन विभागाच्यामुळे खूप लांबला आणि त्याचा आज निधी उपलब्ध तर केव्हाच झालेला होता। वन खात्याचे पैसे भरून आज त्याचं रितसरपणे काम सुरू झालंय। निश्चितपणे अशा प्रकारची धरणं जवळजवळ मुरबाड मतदारसंघात आपण बारकी 13 धरणं घेतलेली आहेत। 13 धरणांच्या मध्ये जर आपण 8 MLD 10 MLD काही 20 22 25 MLD पर्यंत आहेत। माझा अंदाज आहे 150 ते 200 MLD पाणी केवळ या बारक्या धरणांच्यामुळे साठलं जाणार आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊन त्याच्यातलं राहिलेलं पाणी हे बदलापूर शहराला त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल। याचं सगळं रिझर्वेशन बदलापूरला दिलं जाईल आणि बदलापूरला पिण्याचा पाण्याचा जो शॉर्टेज आहे जे भविष्यातला रिझर्वेशनचा तो आम्हाला कोणाच्या पुढे हात पसरायची गरज लागणार नाही अशा प्रकारचं नियोजन आहे। शिवाय या धरणासाठी आजूबाजूची वनजमीन देखील संपादित केली जाणार आहे। या धरणासाठी जवळजवळ 65 कोटी रुपयांपर्यंत खर्च येणार असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे। वर्षभरात या धरणाचं काम पूर्ण होणार असून जून महिन्यामध्ये धरणाच्या पाण्याचं पाणीपूजन केलं जाईल असं सांगण्यात येत आहे। याचबरोबर अंबरनाथ तालुक्यातील असनोली, नंबरवाडी, इंदगाव, चिंचोली या भागात देखील MMRDAच्या माध्यमातून छोटी छोटी धरणं उभारली जाणार आहेत। त्यामुळे भविष्यात ग्रामीण भागातील पाण्याची समस्या ही कायमची मिटणार आहे। पब्लिक मीडिया, येवे गाव, अंबरनाथ।